Audio Jungle. सर्वप्रथम मी 24 न्यूजचं स्वागत करतो। या ठिकाणी गेल्या 2 मे पासून तर 9 मे पर्यंत जे धम्मचेतना विहार घाटी येथील उपासक उपासिकेंनी जे शिबिर लावलं बालसंस्कार शिबिर, त्या शिबिरार्थीचं मी स्वागत करतो आणि या शिबिरार्थीचं आयोजन आमचे मित्र आयुष्यमान शामरावजी मणेश्वर सरांनी केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन करतो आहे। माननीय पत्रकार साहेबांनी या बोधिवृक्षाखाली या बोधिवृक्षाचं महत्त्व विशद करण्याची मला विनंती केली आपल्या सर्वांच्या वतीने। मित्रांनो, जगाच्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये हा जो बोधिवृक्ष आहे त्याला मराठीमध्ये आपण पीपल असं म्हणतो, पीपळ, आणि इंग्रजीमध्ये त्याला निर्वाण ट्री असं म्हटलेलं आहे। तर या निर्वाण ट्रीचं, या पीपल ट्रीचं अत्यंत विज्ञानाच्या दृष्टीने महत्त्व आहे। आधुनिक विज्ञान असं मानतं की जगामध्ये असे काही वृक्ष आहे की जे वृक्ष हजारो वर्ष जगतात, हजारो वर्ष। जसं बोधिवृक्षाचं म्हणजे या पीपल वृक्षाचा इतिहास हा अमेझॉनच्या नदीच्या खोऱ्यामध्ये किंवा हडप्पा संस्कृतीच्या खोऱ्यामध्ये किंवा जगातल्या ज्या ज्या प्राचीन नद्या आहेत त्यामध्ये नाईल नदी असेल, अमेझॉन नदी असेल, वँगो नदी असेल, भारतातली गंगा नदी असेल, गोदावरी नदी असेल, आणि ज्या काही पंचकृषीमधले जे अत्यंत प्राचीन जे नगर आहे या प्राचीन नगरामध्ये हे बोधिवृक्ष, पीपल वृक्ष, निर्वाण ट्री त्या ठिकाणी आपसुकच आजही उभे आहे। तर याचं कारण काय असावं हे तथागतांनी जाणलं आणि म्हणून मग निरंजना नदीच्या काठी गया येथे तथागत त्या ठिकाणी 6 आठवडे बसले। तर हे बसत असताना आपण म्हणतो की विज्ञान, तथागत बुद्ध हे विज्ञान जाणत होते, बौद्ध धम्म हा विज्ञानवादी आहे। तर हे जे पिंपळाचं पान आहे, या पानाकडे जर आपण अत्यंत सूक्ष्म बारकाईने जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला तथागतांच्या चेहऱ्याचं, हे बघा, तथागतांच्या डोक्यावर जे आपण केसांचं जे आहे, अर्थात ते चुट्टी नाही आहे, उपशीर्षा आहे, आणि तथागतांचे केस हे कुरळे होते, तथागतांचे केस हे कुरळे होते। अशोक घोषांच्या पुस्तकामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, ते जुटी नाही आहे। जसं आधुनिक लोकांची किंवा आधुनिक जे आपण जे स्वतःला संत वगैरे म्हणून घेतात ते जुटी बांधतात, अर्थात हे तथागतांच्या डोक्याचंच अनुकरण आहे, तथागतांच्या केसाचं अनुकरण आहे। तर यामध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर हा चेहरा तुम्हाला तथागतांचा दिसतो। आणि दुसरं असं की ह्या ज्या पानावर तुम्हाला ह्या जे बारीक रेखा दिसतात, पानाच्या सांगाड्यामध्ये ह्या ज्या बारीक रेखा दिसतात, हे 12 आहेत। तुम्ही मोजून घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 तर इथपर्यंत। तर ठळकपणे जे आपल्याला दिसतात, तुम्ही याच्यापेक्षा मोठं पान जर घेतलं तर तुम्हाला इकडून 12 आणि इकडून 12 दिसतात, 12 आणि 12 24 हे या पानाचं वैशिष्ट्य आहे। जे मुख्य जे पर्णिका आहे किंवा मुख्य जे पानाच्या ह्या संदिग्धता आहे ह्या 12 आहेत।
आणि तथागतांना यावरूनच सुचलं असेल की याला या पानाचा वरचा भाग काढला तर हे असं गोल बनतं, असं गोल बनतं. केंद्र ठिकाणी तथागत आणि ह्या तथागतांचं डोकं म्हणजे तथागतांचं डोकं म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सूर्य आणि सूर्य म्हणजेच बुद्धीची ज्ञानाची परिसीमा म्हणजे हे आपले तथागत भगवान बुद्ध. तर या वृक्षाबद्दल विज्ञानाने शोध लावलेला आहे की हा दिवसाही ऑक्सिजन देतं आणि रात्रीही ऑक्सिजन देतं. कोणत्याही झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की रात्री कोणताही वृक्ष हे कार्बन डायऑक्साईड घेतं आणि सकाळी ऑक्सिजन म्हणजे निसर्गाचं शुद्धीकरणाचं काम हे वृक्ष करत असतात. तशाच पद्धतीचा हा बोधी वृक्ष आपल्यासाठी मानवतेसाठी निसर्गासाठी या ऑक्सिजनचं अर्थात प्राणवायूचा पुरवठा करणारं सर्वात मोठं भांडार म्हणजे हे आपला पीपल वृक्ष आहे, निर्वाण ट्री आहे आणि बोधी वृक्ष आहे. याही उपर या झाडाचं वैशिष्ट्य असं की या झाडाखाली आपल्याला शीतल वाटतं. का वाटतं? कारण ते आपल्याला प्राणवायू देतं. हजारो पक्षी विशेषतः पक्षी त्याला जे फळं येतात ते गोड थोडेसे आंबट असतात आणि ते खाण्यासाठी भारतातली जीववैविध्यता किंवा सृष्टीमधली जीववैविध्यता पक्षी या झाडावर घरटं करतात. पक्ष्यांचं या झाडावर अत्यंत प्रेम असते, अत्यंत प्राचीन असतं आणि म्हणून या प्राचीन अशा वृक्षाला आपण पीपल निर्वाण ट्री असं म्हणतो. निर्वाण ट्री म्हणजे तथागतांना याच झाडाखाली ज्ञान प्राप्त झालं असे या झाडाचं वैशिष्ट्य आहे. आपण अधिक पुन्हा याबद्दलची जानकारी अधिक गोळा करू शकता. अशा या बोधी वृक्षाला मी या ठिकाणी नमन करतो, प्रणाम करतो आणि या बोधी वृक्षाची माहिती देते आठवतो. धन्यवाद सर. तर ज्या सरांनी आजचा 9 दिवस तर हे जे सरांनी आजपर्यंत शिबिराचं काम केलेलं आहे तर त्या सरांची आज शिबिराची समाप्ती झालेली आहे. तर आपण त्या सरांचं प्रतिक्रिया घेऊ. सर याच्याबद्दल. धम्मचेतना बुद्धविहार घाटी घाटंजी या ठिकाणी 2 मे ते 9 मे पर्यंत धम्मबाल संस्कार शिबिर आयोजित केलं. हा धम्मबाल संस्कार शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश हा की विश्वभूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आणि सम्यक संबुद्धाची 2570वी जयंती संपूर्ण जगभर साजरी होत असते. पण त्या जयंतीचं काहीतरी फलनिष्पत्ती व्हावी, त्या जयंतीच्या माध्यमातून बालकांपर्यंत उपासक उपासिकापर्यंत एक चांगला संदेश जावा, तो संदेश या शिबिराच्या माध्यमातून पोहोचवण्याचा माझा संकल्प होता. तो संकल्प मी काही महिला कार्यकारिणींना बोलून दाखवला. त्यांनी 2दा इथे मीटिंग अटेंड केली आणि सर्वांनी प्रतिसाद दिला. घरोघरी जाऊन मुलांनासुद्धा जागृत केलं, पालकांना कन्व्हिन्स केलं आणि 40-45 बालक त्यांनी इथे उपस्थित केले. तर तेव्हा मला 2 तारीख ते 9 मेपर्यंत त्या मुलांना शिकवत असताना एवढा आनंद झाला की खरोखर ती आपण म्हणतो ना का माती ओली असताना तिला आकार द्यावा लागतं. तर तशा प्रकारे जर आपण आकार दिला तर कुंभार ज्याप्रमाणे त्याला जसं जसं पाहिजे तसं घडवत होतो त्याच मातीमध्ये. तसंच आपण या बालकावर जर बाबासाहेबांचे आणि बुद्धांचे विचार जर आतापासून त्यांच्यावर रुजवले तर खरोखरच भविष्यामध्ये त्यांच्यामध्ये हे जे पंचशील तथागत बुद्धांनी सांगितलं त्याला पावन पथ म्हणतात. तो पवित्र पथ आहे आणि हा पावन पथ जगातल्या सर्व प्राणीमात्रांना जीवन सुखी संपन्न करणार आहे. म्हणजे पानातिपातावर म्हणे कोणत्याही प्राणीमात्रांची हिंसा करू नये, सर्व प्राणीमात्राबद्दल करुणा व्यक्त करावी. आदिनदानावेर म्हणजे कोणी न देता घेऊ नये, चोरी करू नये आणि आपलं जे आहे तेच आपल्याजवळ ठेवा, दुसऱ्याचं घेण्याची वृत्ती नसावी. कामे सुनिश्चितारावेर म्हणजे कोणी आपल्या आई बहिणींना वाईट नजरेने बघू नये किंवा त्यांना तुच्छ वगैरे लेखू नये, हे त्या तत्वामध्ये सांगितलं. आणि चौथा आहे मुसावादावेर म्हणजे माणसाने नेहमी सत्य बोलावे, खरं बोलावे, कुणाची चुगली करू नये, कठोर बोलू नये, व्यर्थ बळबळ करू नये. म्हणजे हे जे 4थं शील आहे. त्यानंतर 5वं शील सांगितलं सुरा मेरे मद्यप माद ठाणा वेर म्हणजे कोणत्याही व्यसनापासून आपण अलिप्त राहायला पाहिजे. आणि खरोखरच याचं जर बारकाईने आपण निरीक्षण केलं, आत्मसात केलं तर जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाला ही 5 तत्व अतिशय उपयोगी आहेत. आणि या 5 तत्वानुसार जर आपण आचरण केलं तर घरात वाद होणार नाही, समाजात वाद होणार नाही, राज्यात वाद होणार नाही, देशात वाद होणार नाही. एवढंच कशाला जगामध्ये सुद्धा वाद होणार नाही, शांतता प्रस्थापित होईल. हा तथागत बुद्धांचा संदेश या धम्मबाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून या 8-9 दिवसामध्ये मी पोहोचवण्याचा अगदी खारीचा प्रयत्न केला.
यश येवो अगर न येवो आपण प्रयत्न करत राहावं हे बाबासाहेबांनी सांगितलं. आणि बाबासाहेबांचे सर्वांवर उपकार आहे. मी माझ्यावरही बाबासाहेबांचे उपकार मानतो आणि मी एक निश्चय केला मनाशी की बाबासाहेबांचं जे काम आहे ते जिथे जाऊन करता येईल तिथे जाऊन मी करायला तयार आहो. कारण बाबासाहेबांना दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. आपल्याजवळ जे आहे ते आपल्या समाजातल्या लोकांना सांगणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. तेव्हाच कुठं समाजामध्ये जागृती होईल. आणि मला एक आश्चर्य वाटतं, काल परवाच माहीत पडलं की या शिबिरामधलं जे प्रबोधन प्रवचन आहे परिसरातल्या अदर समाजाला सुद्धा ऐकू गेलं. त्यांनी सुद्धा महिलांजवळ म्हटलं, म्हणते का एवढं चांगलं सांगत आहे सर का आम्हाला सुद्धा येऊन उभं राहावं. आणि पहिल्या दिवशी मी राजहंसाची कथा सांगितली. तिथे गणेश आगलावे होते साहित्य गोळा करत. ते 1.5 तास ऐकले. ते झाल्यानंतर मला म्हणे, सर आजपर्यंत मी प्राणी मात्रावर दया करा हे तत्व कधी ऐकलंच नाही म्हणे. तुमचं एवढं चांगलं तत्व आहे म्हणे का उद्यापासून मला इथे येऊन बसावं असं वाटतंय. आणि खरोखर मी त्यांना दुसऱ्या दिवशी फोन केला का एवढं चांगलं तत्व लोकांपर्यंत जावं. त्यांनी दुसऱ्या दिवशी इथे भोंगा आणून लावलं. म्हणजे बघा त्यांना सुद्धा वाटलं की हे जे तत्व आहे तथागत बुद्धांचे बाबासाहेबांचे अनेक लोकांपर्यंत जायला पाहिजे. म्हणून खरोखर आपण जर चांगला प्रयत्न केला, बुद्धाचं तत्वज्ञान लोकांपर्यंत शांत चित्ताने सांगितलं, त्यांचं मन प्रसन्न असताना सांगितलं तर ते सुद्धा स्वीकारतात. तर हा मला इथे अनुभव आलेला आहे. आणि माझ्या विनंतीला मान देऊन हे सर्व परिसरातील लोक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, उद्घाटन श्यामकांतजी धोटे ज्येष्ठ बौद्धाचार्य आणि तुळशीदासजी सोनवले यांच्या हस्ते झालेलं आहे. त्यानंतर शिबिराला भेट भाऊरावजी मनोर यांनी दिली. काल भगवानजी सरदार इथे येऊन आले. त्यांनी सुद्धा मुलांना विपश्यना आणि 5 पंचशिलका हे मार्गदर्शन केलं. आणि या परिसरातले ट्रस्टीचे जे अध्यक्ष आहेत मनोजरावजी रामटेके आणि त्यांच्या चंदा रामटेके आणि त्यांची कार्यकारिणी, त्यांनी सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात महिला कार्यकारिणीला सहकार्य केलं. त्यांच्या सहकार्यानेच महिला कार्यकारिणी पुढे होऊन प्रेरणा घेऊन काम करत आहे आणि त्यांच्याकडनं अनेक लोक प्रेरणा घेतील अशी मला अपेक्षा आहे. एवढंच मला या धम्म बाल संस्कार शिबिराच्या निमित्ताने आपणा सर्वांपर्यंत सांगायचं आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. सर तुम्ही यात तर सर आता आम्हाला आमच्या टी व्ही माध्यमातून तुम्हाला काय संदेश द्यायचा? या ठिकाणी जो बालसंस्कार शिबिर या ठिकाणी आयोजित केले मनीषा सरांनी, हा संस्कार एवढ्याच करता आयोजित केला आहे धम्माचा गाडा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून. लहान मुलाला सर्वप्रथम धम्मतत्वज्ञानाचं बोधामृत जर पाजलं तर त्यामुळे आपल्या भविष्यात हे चांगलं कार्य करण्यात तत्पर राहील आणि आपल्या घराची सुधारणा करून आपल्या घरातील वडीलधाऱ्यांनासुद्धा चांगल्या तऱ्हेचा बौद्ध तत्वज्ञान शिकवेल, हा त्याचाही मागचा उद्देश होता. आणि या दृष्टिकोनातून मनुष्याचं पाऊल एक समोर सरकलं आणि त्यांनी म्हणलं काय आपणही लहान मुलाला आपण धर्मतत्वज्ञान शिकवावं. मी त्यांना म्हणलं काय हरकत नाही. त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आले आणि हा लहान मुलाचा म्हणजे संस्कार विधी म्हणजे त्यांनी चांगल्या तऱ्हेने पार पाडलेला आहे. त्याच्यात मुळी शंका नाही. त्यांचं मी भावपूर्ण स्वागत करतो. त्यांच्या कार्याला माझं स्त्रीवार अभिवादन करतो आणि अशीच प्रेरणा पुन्हाही त्याला दरवर्षी लाभो. आणि अशा तऱ्हेचे बाल संस्कार शिबिर त्यानं आयोजित केलं तर हा बौद्ध धर्माचा गाड्या पुढे नेण्याकरता हे मुलंच काय पण त्या मुलं आपल्या घरी जाऊन आपल्या वडीलधाऱ्याला सांगे आणि हा गाडा पुढे जाण्याकरता राहणार. म्हणून सर्वांना बौद्ध धर्माची गरज आहे. बौद्ध धर्म हा जागतिक कीर्तीत आहे. बौद्ध धर्माशिवाय तरुणोपाने असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं. म्हणून बौद्ध अमृत पाजून बुद्धाचं तत्वज्ञान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विचार लहान वयातच आपण त्यांच्या हृदयात साठवले तर ते चांगले मुलं घडू शकते. म्हणून त्या दृष्टिकोनातून
Audio Jungle.